नमस्कार, ही चौथा आपले चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज कामगार दिनानिमित्त काही महिलांनी या ठिकाणी आंदोलन केले। गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत असलेल्या महिला त्यांना न्याय नेमका का मिळत नाही, यामध्ये आशा वर्कर असतील, स्वयंपाकी असतील व विविध महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊया। काही काय सांगणार आपण या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित आहे, काय प्रतिक्रिया? सर, आम्ही वेळोवेळी आंदोलन करतो आणि दरवेळेस शासन आमचं काहीच ऐकून घेत नाही आणि जिथे आम्हाला पैसे नसतात तिथे पण आम्हाला काम लावण्यात येतं आणि 6 महिने आमचा पगार होत नाही। आता 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिलांना रिटायरमेंटचं त्यांनी केलेलं आहे, तर 60 नकोय, आम्हाला 65 पाहिजे। सर्व आमच्या गोरगरीब महिला आहेत, आम्हाला मानधन नको, आम्हाला वेतन पाहिजे। आम्हाला मानधन नको, आम्हाला वेतन पाहिजे, हे देखील काही महिलांचं नेमकं प्रकरण काय? किती वर्षापासून आपण काम करतो? मी अरुणाबाई परवीन पाटील 2002 पासून काम करते शालेय पोषण आहार मध्ये, जिल्हा परिषद मराठी शाळा। तर आम्हाला 2500 रुपये मानधन मिळतं, तर 2500 रुपये मध्ये कसं भागवायचं? तरी आमची मागणी आहे, आम्हाला 25,000 मानधन द्यावं, आम्हाला युनिफॉर्म द्यावं, आम्हाला कायमस्वरूपी करावं। या सरकारशी आम्ही मानधन मागतोय, त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। नेमके किती लोक आहेत, किती महिला असतील पूर्ण? आम्ही 2 लाख 2 लाख 2 लाख 2 लाख मूळ मागणी काय? आम्हाला 25,000 रुपये महिना पाहिजे। किती महिला? 25,000 रुपये महिना। महिला किती? 2,25,000। 2,25,000 महिला गुणिले 6 जर केलं तर तुम्ही विचार करा, 12 लाखापेक्षा जास्त कुटुंब उपासमारीच्या वेळेवर या ठिकाणी येणार आहे। या संपूर्ण महिला एक जबाबदारी महिला असतात, कुटुंब चालवतात, परंतु यांचं कुटुंब चालवण्यासाठी यांना जर पैसे मिळाले नाही तर हे काय करतील, हे देखील प्रश्न शासनाला विचारला पाहिजे। तसंच काही महिला देखील आपल्या सोबत आहे, काय सांगणार? तुम्ही या ठिकाणी आंदोलन करता, अनेक वर्षापासून आपलं आंदोलन आहे, तरी देखील आपल्या मागण्या का पूर्ण होत नाही, काय कारण आहे? मानधन सरकारच आमच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष आमच्या परिवारांकडेच म्हणावं। कारण आम्ही आज कामगार दिनानिमित्त रस्त्यावर आलोय की आम्हाला मानधन 6 महिन्यापासून मिळालेले नाही। 6 महिन्यापासून आम्हाला मानधन मिळाले नाही आणि जो निधी आहे बा तो असा दर महिन्याला आम्हाला यायला पाहिजे। 5 तारखेच्या आत आमचं मानधन, आम्हाला जो काम करतो बा त्याचा मोबदला मी 5 तारखेच्या आत मिळाला पाहिजे बा। 5 तारखेच्या आत, महिन्याच्या अगोदर पेमेंट झाला पाहिजे असं देखील यांचं म्हणणं आहे, परंतु होत नाही। 6 महिने पेमेंट होत नाही। आज तुम्ही बघू शकता तेलाचा भाव 140 रुपये किलो आहे, 140 रुपये तेल, 140 रुपये किलो असताना तेल, या महिला कुटुंब कसे चालवणार हा देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। काय सांगणार आपण? किती वर्षापासून या ठिकाणी काम करतात? किती वर्षापासून? किती वर्ष? 15 वर्षापासून। 15 वर्ष झालेल्या महिला, त्यांना देखील आजकाल रोजगार म्हणजे शासन त्यांना 15 वर्षापासून अडवून ठेवतो, न्याय मिळत नाही। आपण आणखी काही महिला आहेत त्यांना विचारू, काही काय सांगणार? आता तुमची भूमिका काय असेल जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका अशी आहे सर की आम्हाला दर महिन्याची 5 तारखेच्या आत आम्हाला पगार पाहिजे आणि आम्ही जे काम करतोय त्याचा आम्हाला पूर्ण पैसा मिळत नाही आणि त्यानंतर आमचे इतके पैसे मिळत, आम्ही विधवा बाई आहे, कोण कसे आहे कोण कसे आहेत, तर आम्ही कसे उदाहरणार करू ते सरकारला समजायला पाहिजे। वारंवार तुम्ही पत्रव्यवहार करतात, कोण बोलणार? वारंवार तुम्ही निदर्शनं करतात, पत्रव्यवहार करतात, तरी देखील तुम्हाला न्याय मिळते, नेमकं काय कारण काय? त्यांनी आता हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा जो निधी आहे तो मंजूर करून घ्यावा आणि दर महिन्याला आम्हाला जे आम्हाला मानधन नकोय, आम्हाला वेतन पाहिजे, त्यासाठी आम्ही खऱ्या रस्त्यावर उतरलेलो आहे। कामगार दिनानिमित्त सरकारने आमचा पाठपुरावा घ्यावा आणि आमचा निधी हा वेळेवर द्यावा आणि आम्हाला 5 तारखेच्या आत जो पगार आहे तो मिळाला पाहिजे, आम्हाला वेतन पाहिजे, मानधन नको। वेतन हवं हे आवश्यक आहे। काही महिला देखील काय सांगणार? नेमकं विषय असा आहे की आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे, अनेक वर्षापासून तुम्ही आंदोलन करतात, नेमकं तुम्ही या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलाय का? हो केलाय, खूप वेळा आम्ही निवेदन पण दिलेलं आहे, पण आमचे निवेदन मला तर असं वाटतं वाचत असतील आणि फेकून देत असतील, पण असं करू नका। आम्हाला पण परिवार आहे, आम्हाला पण मुलं बाळ आहेत, तर आम्ही त्या परिवाराला कसं सांभाळू याचाही सरकारने विचार करायला पाहिजे आणि आम्हाला मानधन नको, आम्हाला वेतन द्यायला पाहिजे, आम्हाला 25,000 रुपये महिना देऊन आम्हाला कायम करायला पाहिजे आणि आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे, पण यापुढे आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, याच्या पुढेही आम्ही आंदोलन करू। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू। नेमका आता शेवटचा एक प्रश्न आपण देखील हा जाणून घेऊया। नेमका एक प्रश्न असा आहे की आपण वारंवार आंदोलन करतात, तुम्हाला न्याय मिळत नाही, या संदर्भामध्ये तुम्ही रस्त्यावर येतात, परंतु आज एक परिस्थिती अशी आहे की शासन तुमच्याकडे दुर्लक्ष करतं असं म्हणणं आहे,
परंतु तुम्ही याच्या पुढे तुमची भूमिका काय असेल ती देखील स्पष्ट केली आहे. आता तुम्ही जनतेला व शासनाला काय इशारा द्याल? सर आम्ही म्हणजे आम्हाला सरकारने 60 वर्ष वय केली आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही इतक्या दिवसापासून फुकटमध्ये काम करत आहोत आणि आता आमच्या तोंडामध्ये बलके आल्यानंतर सरकार आमची 60 वय केली आहे, तर आम्हाला 65 वर्ष वय पाहिजे. तुम्ही बघू शकता अखंड या ठिकाणी ज्या महिला आहेत 240 महिलांपेक्षा जास्त सेविका असतील, मदतनीस असतील, सर्व महिला असतील. या ठिकाणी कोणी विधवा आहे, कोणी बेरोजगार आहे, त्यांना कुठेतरी शासनाने काम दिलं, परंतु शासन त्याच्या पाठीमागे त्यांचा काही उद्देश साधतंय का हे देखील जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ देखील या ठिकाणी येते. कुटुंब चालवणं हे साधन असतं, शासन कुंभकर्णाची झोप घेत आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. या संपूर्ण महिला असं म्हणतात की आम्हाला परमनंट करावं, त्यांचा फंड असावा, त्यांचा पगार असावा, हा नित्यनेमाप्रमाणे झाला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय या महिला थांबणार नाही आणि शासनाला आपली जात दाखवल्याशिवाय देखील ते राहणार नाही. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2000पेक्षा जास्त महिला आज महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांचा आक्रोश देखील तुम्ही D24 तास स्पीड न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघितला आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळावा या संदर्भामध्ये देखील D24 तास स्पीड न्यूज चॅनल आपली भूमिका स्पष्ट करेल. कॅमेरामॅन निलेश D24 तास स्पीड चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यरत कर्मचारीच्या कॉर्पोरेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या वतीने हा प्रश्न गेल्या 10 वर्षापासून आम्ही पेन्शनला 7,500 रुपये पेन्शन त्याला महागाई नसतात, या कमीत कमी 2 लोकांना पेन्शनरांच्या पत्नीला जगण्यासाठी 8 ते 10,000 रुपयाचं पेन्शन